नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सगळेजण चर्चा करत बसलेत की कोण असेल ती बाई, कोणी सांगितलं असेल नानांच्या खोलीत साप सोडायला. तोपर्यंत ऐश्वर्या येते आणि म्हणते की मी सांगितलं. असं आता जानकी वहिनी नक्कीच म्हणू शकतात. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या असा काही डाव खेळते की सगळ्यांची संशयाची सुई जानकीवर पोचली पाहिजे. कारण जेव्हा ती म्हणते की ऐश्वर्या आता म्हणते की जानकी वहिनीनीच असं म्हणणार आता की मी साप सोडलाय म्हणून, तर शर्वरी म्हणते की नाही, वहिनी असं कशाला म्हणेल. तर ऐश्वर्या सांगते नाही हो, तुम्ही इथे अधूनमधून नसता, पण त्या आता खूप बदलल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा आळ माझ्यावरच घेतील. आणि मग त्या म्हणतात की ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे कोणी साप सोडलाय ते. मला एक सांगा, तुमच्याकडे ऑबोली कलरची साडी आहे का? तर शर्वरी म्हणते की नाही. मग आजीला विचारते ती, तुमच्याकडे साडी आहे का? तर आजी म्हणते मला तो रंगच आवडत नाही. मग ऐश्वर्या म्हणते की आईंवर संशय घ्यायचा प्रश्नच येत नाही. आता तुमच्यासमोरच सगळं चित्र आहे. म्हणजे मग लगेच शर्वरी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की जानकी वहिनींनी नानांच्या खोलीत साप सोडला? तर मी म्हणत नाही आहे, तुमच्यासमोर पुरावेच तसे आहेत असं म्हणून ती ऐश्वर्या सिद्ध करायचा प्रयत्न करते. आणि नंतर ती म्हणते की आता जानकी वहिनीसुद्धा मला खोटं ठरवण्यासाठी किंवा मी साप सोडला हे सिद्ध करण्याच्या मागे लागतील. आणि बघा त्या कसं करतील. तर लगेच आई पण म्हणतात काय जानकीनं साप सोडला? माझा विश्वासच बसत नाही आहे असं शर्वरी पण इथे म्हणते. तर इथे जानकीला कळलं की साप नेमका कोणी सोडलाय. तर जानकी ऋषिकेशला सांगत असते की हे सगळं ऐश्वर्याने केलंय आणि इतकी नीच कृत्य किंवा नीच पातळी गाठणारी कलुषित मन असणारी एकमेव आहे आपल्या घरात ती. आणि जोपर्यंत नाना शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. नाना शुद्धीवर यायची वाट बघते इथे जानकी. ती म्हणते की एकदा का नाना शुद्धीवर आले की मग तेच या सगळ्याला उत्तरं देतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवतील ते इथे. तर इकडे ऐश्वर्या आपलं काम चालूच ठेवते की कसं जानकीनं साप सोडला असेल. मग लगेच इथे आई पण म्हणतात अगं खरं तिनं साप सोडला, खरं तिला साप चावला ना? तर लगेच ऐश्वर्या म्हणते अहो तसं नाही आहे ते, त्यांनी तो साप सोडला होता नानांसाठी, पण त्यांच्यावरच इथे तो डाव उलटला आणि त्यामुळं त्यांना शिक्षा झाली. देव करो नानांना काही झालं नाही. मग लगेच इकडे शर्वरी पण विचार करायला लागते त्या दृष्टीनं, जानकीनं साप सोडला असेल का आणि सोडला तर कसा सोडला असेल. तर इकडे ऐश्वर्या आपला प्लॅन सक्सेसफुल करते. ती सांगते, विष घालवते या सगळ्यांच्या मनामध्ये की त्यांनीच तो साप इथे आतमध्ये सोडला आणि तो त्यांना चावला. तो साप त्यांच्यासाठी नव्हता, नानांसाठी होता तो. आणि देवी आईनं म्हणजे तुमचं सौभाग्य राखलं, तुमचे सौभाग्य बळकट आहे आणि त्यामुळे ते सौभाग्य राखलं. कारण नाना जर शुद्धीवर आले तर ते सांगतील ना कुणी ढकललं त्यांना ते. आणि म्हणूनच जानकी वहिनीने इथे साप सोडला त्यांच्या खोलीमध्ये आणि तो साप त्यांनाच चावला, त्यांनाच त्याची शिक्षा झाली. म्हणजे जो खड्डा त्यांनी नानांसाठी खणला होता तो त्यांच्यावरच डाव उलटला, त्यामुळे नानांना काही झालं नाही ते. तर आई पण आश्चर्य व्यक्त करतात आणि म्हणतात की नाही, माझा विश्वासच बसत नाही आहे की जानकी असं काही करणार नाही म्हणून. म्हणजे मला नाही वाटत की जानकीने तर साप सोडलाय. तरीसुद्धा ऐश्वर्या आपलं पटवून द्यायचा प्रयत्न करत असते. बघा ना त्यांचं हल्लीचं वागणं कसं बदललं आहे आणि म्हणूनच ते अशा वागतायत, त्यामुळं त्यांनीच साप सोडलाय. आणि इकडे शर्वरीसुद्धा म्हणत असते की नाही, माझा विश्वासच बसत नाही आहे की जानकी वहिनी असं करेल. मग लगेच ऐश्वर्या आपलं शस्त्र काढते. देवी आईनंच त्यांना शिक्षा वगैरे केली असं गोड आवाजात असं रडल्यासारखं हे करत आईंना सांगते की तुमचं सौभाग्य बळकट आहे आणि त्याच्यामुळेच इथे असं झालंय. तरीसुद्धा शर्वरी ऐकतच नाही आहे. ती म्हणते की माझा विश्वास बसत नाही आहे. आईसुद्धा म्हणतात माझा विश्वास बसत नाही आहे. मग आजी म्हणते तुम्ही दोघी किती भोळ्या आहेत, तुमच्या दोघींसमोर सगळं चित्र आहे आणि तरीसुद्धा तुमच्या दोघींचा इथे विश्वासच बसत नाही आहे. अशा कशा ग तुम्ही? ऐश्वर्या एवढं पटवून सांगते ना तुम्हाला, तरी तुमचा इथे विश्वास बसत नाही असं त्या म्हणतात. आणि मग सुमिताईला म्हणतात तू एक काम कर, आता तू ना जानकीला नानांच्या आसपासही भरकू देऊ नकोस, आसपासच्या खोलीत त्यांच्या खोलीत पायसुद्धा ठेवू देऊ नकोस. असंच कर तू आता. कारण भीती आहे ग आता, त्यांच्या मनातल्या डोहात कुठला नाक बसला असेल तिच्या मनातल्या डोहात आणि ती काय करेल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे तू एक काम कर, तू तिला खोली तिथे सोडूच देऊ नकोस, पाठवूच देऊ नकोस असं त्या इथे सांगतात. आणि लगेच आजीला जर कळलं हे सगळं ऐश्वर्याने केले तर ऐश्वर्याची बाजू घेईल का आजी? आणि समज ऐश्वर्याचा डाव आजीवर उलटला तर आजी काय करेल? जरा असे कल्पना करा आणि कमेंटमध्ये सांगा. तर इकडे रात्रीच्या प्रसंगात एक गुलाबी साडी नेसलेली बाई म्हणजे आबोली साडी नेसलेली बाई नानांच्या खोलीत येते आणि नानांच्या
त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न करते असं स्वप्न पडलंय सुमित्राईंना. आणि सुमित्राई इथे दचकून उठत आहेत आणि त्या म्हणतायत रात्रभर नानांच्या काळजीनं डोळ्याला डोळा लागला नाही. आधी ते शेतकरी, मग तो अपघात, आणि आता नानांचा आजारपण, आणि ते साप सोडलेलं, हे सगळे प्रकार आणि आत्ताचं पडलेलं स्वप्न. देवी आई, तुला काय सुचवायचं आहे या सगळ्यातून? तू माझ्या सौभाग्य राख, तुला माझ्या सौभाग्याची शपथ आहे. आणखीन कुठलं मोठं संकट आमच्यावर येऊ देऊ नकोस आणि तू आमची काळजी घ्या असं त्या सांगतात. त्यांना सुद्धा ते काळजीने झोप लागलेली नाही. त्या माप म्हणतात, भरपूर म्हणतात की मला डोकं आहे, मला डोकं आहे, पण डोकं वापरतच नाहीत ऐश्वर्या जेव्हा काही सांगते तेव्हा. आणि ऐश्वर्याच्या बाजूने ऐकून ना सगळा वाईट विचार करतात. आता एक प्लॅन ह्यांनी जर असा केला तर बघा, नाना शुद्धीवर आलेत, खरं आईंना सांगायचं, म्हणजे आईनाच तेवढं माहिती आहे, बाकी कोणाला सांगायचं नाही, आणि दोघांनी मिळून ऐश्वर्याचा प्लॅन उघडकीस आणायचा. असं काहीतरी प्लॅन केला पाहिजे, तरच ट्विस्ट येईल ना, असं मला वाटतं. आईंना मात्र काळजी वाटते नानांची. तर इकडे ऐश्वर्या सूप करते आणि म्हणते की आता हे सूप मी आईंना नेऊन देते आणि मग त्याच्याबरोबर जरासं त्यांचं मन भरण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आणखीन जानकीबद्दल काहीतरी सांगते असं म्हणून इथे ती सूप घेऊन जात असते. आणि ती सूप त्या वाटीत ओतते आणि तेवढ्या तिथे जानकी येते आणि जानकी म्हणते हे काय आहे? तर ऐश्वर्या म्हणते की हे सूप आहे आणि आईंसाठी मी घेऊन चालले. मग लगेच जानकी म्हणते की ह्याच्यात काय घातलंयस काय? तर त्याच्या आधी ऐश्वर्या म्हणते की घातलंय ना ह्याच्यामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी, चिमूटभर बॅड वाईब्स, चिमूटभर फितुरी, रणदिव्यांचं मीठ खाऊन तर तेच इथे मिसळलंय. आणि आता नानांची विकेट तर पडली आहे, तर दुसरी विकेट कुणाची आहे? तर सुमित्राईंची दुसरी विकेट आहे ना, त्यामुळे ती क्लीन बोर्डच झाली पाहिजे असं ती म्हणत असते. आणि ह्या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला आहे. ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून जानकी परत इथे घाबरली आणि ती म्हणते की तू असं सूप घेऊन जाऊ नकोस आईंकडे. आणि ती ऐश्वर्या म्हणते की तुला बघायचं आहे ना मी ह्याच्यात काय घातलंय, तर ते तू पिऊन बघ. म्हणून ती चमचाभर सूप घेते आणि जानकीच्या तोंडाजवळ इथे सारखी नेत असते. तर जानकी इथे मागे मागे होत असते, कारण ती म्हणते की माझं निर्जळी व्रत आहे आणि तू असं का करतेस? तर ऐश्वर्या म्हणते त्या व्रतामध्ये ना अजून एक व्रत ॲड कर आणि मौन व्रत ॲड कर आणि उगाच माझ्या कामामध्ये मध्ये मध्ये येऊ नकोस मांजरीसारखी. मी हे सूप आईना नेऊन देणार आहे आणि ह्याच्यात मी काहीतरी घातलं आहे असं मुद्दामूनच ऐश्वर्या इथे परत एकदा सांगते. तर जानकी म्हणते की तू हे सूप आईना नेऊन द्यायचं नाही, तू काहीतरी घातलं असशील तू, आणि आता नानांच्या बाबतीत तू जर काय केलंस तसं आईंच्या बाबतीत केलंस तर नाही तू हे सूप घेऊन जायचं नाहीस असं म्हणून तिथे म्हणते. तर इथे ऐश्वर्या मुद्दामून तिला डिवचायचा प्रयत्न करते आणि सूप तिच्या तोंडाजवळ नेते आणि ती म्हणते की तू पिऊन बघ, तू पिऊन बघ. जानकी म्हणते की नाही पिऊन मी बघणार नाही, तरीसुद्धा ती अशी तोंडाजवळ मुद्दामून नेत असते. आणि या सगळ्या झटापट्टीत ऐश्वर्याच्या हातून ते भांडं खाली पडतं, कारण जानकी तो भांडं लांब करते आणि ते खाली पडतं. आणि पडतं ते पडतं नेमकं सुमित्राईंच्या पायात पडतं आणि मग सगळे इथे जमा होतात. ऋषिकेश येतोय तिकडनं कसला आवाज झाला म्हणून, सारंग येतो, आजी येतात आणि सुमित्राईसुद्धा येतात. आणि मग लगेच ऐश्वर्याचा नौटंकी मोड इथे ऑन होतो आणि ती इथे आई तुम्हाला भाजलं नाही ना, सूप खूप गरम होतो, तुम्हाला भाजलं नाही ना. मग लगेच इकडे आई म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघींचं, सारखं भांडत का असता तुम्ही दोघीजणी ना? तुम्हाला भांडताना एवढीसुद्धा शुद्ध नाही आहे का? नानासाहेब पलीकडच्या खोलीत आहेत नाना आणि त्यांच्या कानावर काय पडणार आहे? उठल्या शुद्ध आल्या आता तुमच्या दोघींची भांडणं. तर इथे आजी पण लगेच कशी बघते सगळ्यांकडे आणि लगेच इथे ऐश्वर्या कशी म्हणते की आई मला सांगा, तुमची आणि नानांची सेवा करायचा मला अधिकार नाही आहे का हो? मान्य आहे की या मोठ्या सून आहेत, तरीसुद्धा यांनी असं करायला नको पाहिजे ना. तुम्हाला मान पाहिजे तर घ्या, पण मला आईंची सेवा करू द्या. तर इथे आता ऐश्वर्याचं बदललेलं रूप बघून जानकीसुद्धा क्षणभर शॉक होते कारण तिला माहिती नसतं की ही काय बोलणार आहे. तर लगेच ऐश्वर्या इथे रडत चालू करते. यांचं म्हणणं आहे की मी तुमच्या खोलीत गेलंच नाही पाहिजे, तुमच्यासाठी काय केलंच नाही पाहिजे. मला पण कळतं ना तुमची काळजी कशी घ्यायची ते, पण ह्या मला तुमची काळजी घेऊच देत नाहीत, तुमची सेवाच करू देत नाही तिथे आणि त्यांना स्वतःच त्यांची सगळ्यांची सेवा करायची असते. आता पण बघा ना मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते, तर त्या म्हणाल्या कशा तू ह्या सूपमध्ये ना काहीतरी घातलं असशील. मी कशाला या सूपमध्ये काहीतरी घालीन? ह्या बघा ना कशा वागतायत हल्ली. आणि ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं बिळणं आहे ना तिकडे ऋषिकेशसुद्धा ऐकतोय. जानकीसुद्धा आधी 2 मिनटं शॉक झाले, कारण ही अशी काही बोलेल असं तिला वाटलं नव्हतं. आणि मग ती आपली बाजू सावरायला प्रयत्न करते की हो मी असं म्हटलं होतं, नानांना काही झालं तसं तुम्हाला काही होऊ नये एवढीच मला भीती वाटत होती. तरी ते आजी लगेच म्हणते तू एवढंच सुद्धा म्हटलंस की तू आईंच्या खोलीच्या बाहेर फिरकायचं नाहीस असं तू म्हटलं होतंस, तुझ्या मनात काहीतरी काळबेर आहे असं तू म्हटलं होतंस, बोल कबूल कर. तर जानकी कप्पच उभी असते. तर आजी म्हणते घे तुझ्या मुलीची शपथ घे आणि खरं बोल. तर जानकी म्हणते की मी माझ्या मुलीची शपथ घ्यायची गरज नाही, हो मी म्हटलं होतं की ऐश्वर्या तू या सूपमध्ये काहीतरी घातलं असेल असं. तर आई इकडे बघतच राहिल्यात आणि मग लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते
आई तुम्हाला पण असं वाटतंय का मी सूपमध्ये काहीतरी घातलंय? या वहिनींना असंच वाटतंय. थांबा 2 मिनटं थांबा, तुम्हाला वाटतंय ना की मी सूपमध्ये काहीतरी मिसळले, मी आता दाखवतेच असं म्हणते. आणि इकडे ऐश्वर्या धावत पळत येते किचनमध्ये आणि ते राहिलेलं सूप ओतते आणि ते पिऊन प्यायला सुरुवात करते आणि म्हणते बघा अख्खीच्या अख्खी वाटी मी इथे सूप प्यायले, मला काही झालंय का? तर या वहिनींचा ना हल्ली विश्वासच बसत नाही माझ्यावर आणि त्यांना इथे संशय वाटतोय की इथे नानासाहेब शुद्धीवर आल्यानंतर किंवा नानांना शुद्ध आल्यानंतर ते सगळं सांगतील की जानकी वहिनींनीच मला ढकललंय, म्हणजे त्यांना ढकललंय असं म्हणून त्या असं करतायत आणि त्या मला तुमच्याजवळ पाठवत नाहीये. ऐश्वर्या सूप पिताना बघून इकडे सारंगचा चेहरा बघा कसा झाला आणि हे काय प्रकार चालू आहे हे त्याला कळत पण नाहीये. 2 सेकंद तो असा बघतच राहिला या दोघींची भांडणं. तर इकडे सुमित्राई सुद्धा शॉक झाल्यात की म्हणजे ऐश्वर्यानं सगळं इथे भांडं पूर्ण रिकामं केलं आणि रडत रडत ऐश्वर्या इथे नाटक करते परत की बघा नाही मी सगळं सूप प्यायले, मी काही नाही केलेलं, खरं या जानकी वहिनीचा इथे विश्वासच बसणार नाही, मी कशाला काही करू. आणि मग लगेच इकडे सुमित्राई तिच्याकडे बघत राहतात. तर ऐश्वर्या म्हणते की त्यांनी असं केलं कारण त्यांना भीती वाटते की नानासाहेबांना कोणी ढकललंय हे सगळं कळेल. मग लगेच इथे जानकी ओरडते बास ऐश्वर्या, सारखं सारखं तेच बोलून खोटं खरं होणार नाहीये, मी नाही ढकललंय नानासाहेबांना आणि हे मी नाही, नानासाहेब जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा. असं म्हटल्यानंतर इकडे सुमित्राई म्हणतात नाना शुद्धीवर येतील तेव्हा काय, तेव्हा तुमच्या दोघींची भांडणं ऐकतील आणि काय सारखं तुम्ही भांडताय. आणि ते पलीकडच्या खोलीत आहेत, शुद्धीवर आल्यावर त्यांच्या कानावर हे असे भांडणाचे विषय पडणार आहेत. तुमची माझ्यासाठी काही करायची किंवा माझ्यासाठी आणि नानांसाठी काही करायची कर्तव्य भावना कधीच निघून गेली आणि तुमच्या दोघींमध्ये ना आता निव्वळ स्पर्धा उरली आहे आणि तुमच्या दोघींपैकी कुणीही आता नानासाहेबांच्या खोलीजवळ फिरकायचं नाही आहे. ऐश्वर्याला पण इथे तंबी दिली आणि जानकीला सुद्धा तंबी दिली की दोघींपैकी कुणीसुद्धा इथे नानांच्या खोलीजवळ फिरकायचं नाही आहे, जे काही आहे ते मी करीन, त्यांची बायको अजून सक्षम आहे सगळं करायला. मी इथे हे विचारायला आले होते की रिपोर्ट कुठे ठेवलेत आणि म्हणून मी ते आत आले होते. तर जानकी म्हणते आई रिपोर्ट कपाटात आहेत, मी आणून देते थांबा असं म्हणते. आणि जानकी इथे रिपोर्ट द्यायला निघणार असते तर त्याच्या आधी सुमित्राई सांगतात की इथून पुढे तुम्ही दोघींनी सुद्धा काही करायचं नाही आणि तू तर घराची जबाबदारी घेऊच नकोस असं त्या एकदम इथे जानकीला सांगतात. आता जानकीला इथे धक्का बसलाय की एकदम असं आईंनी तोडून बोलल्यात आई, कारण आईच्या मनामध्ये भीती घातली ऐश्वर्याने की सगळं जानकीनेच सगळं घडवून आणलं असं. तर जानकी हात जोडते कारण तिला नानांच्या खोलीत जायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते. तर ती म्हणते की मी हात जोडते, माझं काही चुकलं असेल तर माफ करा, पण मला नानांच्या खोलीत जाऊ द्या. तर आई आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि दोघींनी सुद्धा खोलीत जायचं नाही आणि तू घराची जबाबदारी सोडून दे असं म्हणतात. आणि रिपोर्ट कुठे आहेत ते सांग असं म्हणतात त्या. तर जानकी म्हणते की रिपोर्ट कपाटात आहेत, मी आणून देते. आणि जानकी जेव्हा रिपोर्ट आणायला जात असते तेवढ्यात सुमित्राई थांबवतात आणि म्हणतात की काही गरज नाही आहे जायची, त्या कपाटाच्या किल्ल्या ज्या काही आहेत त्या किल्ल्यासुद्धा तू आता माझ्याकडे काढून द्या असं म्हणतात. आणि जानकी 2 मिनटं बघतच राहते. तर त्या किल्ल्या तुझ्याकडे नको, त्या किल्ल्या माझ्याकडे द्या. त्या किल्ल्या जेव्हा जानकी आईंच्या हातात देत असते तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा बघा कसा झाला, तिला खुशी झाली कारण हा एक अनपेक्षित तिला आनंद मिळाला आहे ना की जानकीच्या हातातून किल्ल्या काढून घेतल्यात. त्या आजीसुद्धा इथे खुश झाले की जानकीच्या हातातून किल्ल्या काढून घेतल्यात. ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग तिघे नुसते बघतायत, काही सध्या बोलत नाही आहेत. आईंनी किल्ल्या जानकीच्या हातून काढून घेतल्यात आणि म्हणतायत की ह्या किल्ल्या सावरण्यासाठी मला वाटलं होतं की दुसरी सून या घरामध्ये आल्यानंतर घर हसतं खेळतं राहील, पण या घरामध्ये कलह वाढलेत आणि ह्या किल्ल्या सांभाळायची दोघींचीही तेवढी कपॅसिटी नाही आहे, दोघीसुद्धा त्या किल्ल्या सांभाळायच्या पात्र नाही आहेत असं त्या म्हणतात एकदम. आणि जानकीला वाईट वाटतं की किल्ल्या काढून घेतल्यात असं त्याच्यामुळे आणि त्या खूप वाईट बोलतात इथे की दोघींचीही कपॅसिटी नाही आहे आणि दोघी आताच नुसत्या स्पर्धा करायच्या मागं लागल्यात, या किल्ल्या सांभाळायला मी समर्थ आहे असं म्हणतात आणि किल्ल्या इथे काढून घेतात. जानकी आधी देत नसते किल्ली, तर किल्ली दे म्हणून त्या ओरडतात आणि किल्ली दिल्यानंतर ऐश्वर्याला उकळ्या फुटतायत. प्रेक्षकांनो हे काहीतरी वेगळं चित्र आपल्यासमोर आलंय, आता जानकीनं खरंच काहीतरी केलं पाहिजे. तर ऋषिकेश इथे जानकी विचारत असते की चांगलं वागणं चुकीचं आहे का? तर ऋषिकेश म्हणतो की चांगलं वागणं चुकीचं नाही आहे, पण चांगुलपणाचा फायदा घेतात आणि मी आता आईशी जाऊन बोलतो. तर ऋषिकेश उद्याच्या भागामध्ये इथे आईशी बोलायला आलाय आणि आई म्हणतात की आता सगळं संस्कार आई देते आणि पिकलं फळ जसं असतं तसं बायको नवऱ्याला हे करते. आणि मग त्याच्यानंतर इकडे सावत्र हा शब्द येतो आणि सुमित्राई त्याच्यावर ओरडतात. बघूया काय होतंय पुढे.